नमस्कार, वेलकम टू एडुकनेक्ट. बुककीपिंग अँड अकाउंटन्सी ह्या विषयासाठी आपण आजपासून लेक्चर सिरीज सुरू करतो आहे. त्यापैकी आपला पहिला लेक्चर आज जो असेल हा असेल इव्हॉल्युशन ऑफ अकाउंटिंग. म्हणजे मॉडर्न डेमध्ये आजच्या युगामध्ये आपण जे अकाउंटिंगचा विकास झालेला बघतो आहे त्याची नक्की हिस्ट्री काय होती हे आपण आजच्या ह्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. लेक्चर सुरू करण्यापूर्वी कॉमर्स आणि अकाउंट्सच्या व्हिडिओ लेक्चरसाठी एडुकनेक्ट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच जर तुम्ही फेसबुक किंवा इंस्टाग्राम वापरत असाल तर ह्या आय डीला आम्हाला फॉलो करा. त्याचबरोबर तुमच्या वर्गाप्रमाणे चॅनेल जॉईन करून तिथे तुम्हाला नोट्स मिळतील, तसेच वेगवेगळे अपडेटसुद्धा मिळत जातील. तर आपण लेक्चरला स्टार्ट करूया. अकाउंटिंगचं इव्हॅल्युएशन बघत असताना आपल्याला हिस्टॉरिकल एव्हिडन्सेस किंवा हिस्टॉरिकल ट्रेसेस मिळतात. मेसोपोटेमिया, इजिप्त, बेबिलॉनिया, रोम आणि भारत ह्या देशामध्ये. म्हणजे थोडक्यात भारतामध्ये पण अकाउंटिंगच्या कन्सेप्ट्स वापरल्या जात होत्या. आता हे चंद्रगुप्त मौर्याच्या रिजाईममध्ये आर्य चाणक्य यांना तुम्ही बघितलं असालच. ह्यांचे कार्य आणि त्याच्याचबरोबर ह्यांच्यावर बऱ्याचशा टी व्ही सिरियल्ससुद्धा आहेत. मग ह्यांनी अर्थशास्त्र नावाचा एक पुस्तक लिहिलं ज्यामध्ये त्यांनी देशीनामा नावाची अकाउंटिंग सिस्टीमबद्दल माहिती दिलेली आहे, ज्यामध्ये त्यांनी अकाउंटिंगचं महत्त्व ओळखलं होतं. आणि अकाउंटिंग एका राजासाठी, कारण त्यावेळी काय असायचं, त्यावेळी राजा त्याचं राज्य चालवायचा आणि प्रधानांकडे किंवा मंत्र्यांकडे तिथली सर्व सत्ता होती, तिकडची सर्व नियंत्रण होतं. मग आर्य चाणक्यनी देशीनामा नावाची सिस्टीम सुरू करून अकाउंटिंगचं महत्त्व पटवून दिलं. त्याचबरोबर 12th सेंचुरीमध्ये म्हणजे आजपासून साधारण 800 वर्षापूर्वी डेबिट आणि क्रेडिटची जी सिस्टीम आहे ती फॉलो केली गेली. डेबिट हा जो वर्ड आहे हा लॅटिन वर्ड डेबिटम किंवा डेबॅर ह्या वर्डपासून तयार झालेला आहे आणि ह्याचा अर्थ आहे व्हॉट इज ड्यू. त्याचबरोबर क्रेडिट हा वर्ड क्रेडिटम किंवा क्रेडर ह्या वर्डपासून तयार झाला आहे आणि त्याचा मिनिंग आहे दॅट विच इज इंटरेस्टेड और लोन और ट्रस्ट और इंटरेस्ट. हा जो डेबिट आणि क्रेडिटचा अर्थ आहे हा आपण आजच्या काळात वापरतो आहे. डेबिट आणि क्रेडिट हे समजून घेण्यासाठी फक्त या दोन गोष्टी जर तुम्हाला समजल्या तर डेबिट आणि क्रेडिटचा अर्थ तुम्हाला समजून जाईल. बिझनेसकडून जर पैसे गेले असतील तर अशा वेळी काय होणार, तर डेबिट होईल व्हेन बिझनेस रिलीजेस द फंड्स. क्रेडिट कधी होईल, व्हेन फंड्स कम इन टू बिझनेस. म्हणजे ज्यावेळी बिझनेसमध्ये पैसे येतील त्यावेळी क्रेडिट केलं जाईल. आणि डेबिट कधी होणार, ज्यावेळी बिझनेस फंड रिलीज करेल. आता ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत ह्या तुम्हाला समजताना थोडी अडचण होऊ शकते, पण हळूहळू याची सवय होऊन तुम्ही ह्याच्यामध्ये मास्टर होणार आहात. त्याचबरोबर काही वर्षांनी म्हणजे 1494मध्ये लुका दे बर्गो पॅशोलीने यांना फादर ऑफ अकाउंटिंग अँड बुककीपिंग असंही म्हटलं जातं. यांनी डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीम जी पुढे जाऊन तुम्ही शिकणार आहात ह्याला डिस्क्राईब केलं. लक्षात ठेवा, ह्यांनी डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीम इन्व्हेंट केली नाही आहे, तर ह्यांनी ती डिस्क्राईब केली. म्हणजे डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीम ही सुरुवातीला वापरली जायची. ह्याचे जे फीचर्स होते हे पॅशोलीने डिस्क्राईब केले, म्हणजे याचं फीचर्स लिहिले आणि त्यांच्या बुकमध्ये त्या सिस्टीमबद्दल माहिती दिली. त्याचबरोबर त्या बुकमुळे पुढे जाऊन ही सिस्टीम आणि डेव्हलप झाली. त्यामुळे ह्यांना फादर ऑफ अकाउंटिंग अँड बुककीपिंग पण म्हटलं जातं. याचा अर्थ असा नाही आहे की त्यांनी डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीम स्टार्ट केली, पण ह्यांचं डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीममध्ये कॉन्ट्रिब्युशन खूप मोठं आहे. काही वर्षानंतर इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन झालं, त्यामध्ये प्रोडक्शन हे मशीनच्या माध्यमातून केलं जाऊ लागलं आणि त्यामुळे बिझनेसेस मोठे होऊ लागले. जसे बिझनेस मोठे होऊ लागले तसे बिझनेसमध्ये पैसे पण जास्त गुंतायला लागले आणि जे इन्व्हेस्टर होते, इन्व्हेस्टर म्हणजे काय असतं, जे बिझनेसमध्ये पैसे गुंतवतात, त्यांनी जे पैसे बिझनेसमध्ये गुंतवलेले आहेत ते पैसे मेंटेन ठेवण्यासाठी अकाउंटिंगची गरज होऊ लागली. बिझनेसला प्रॉफिट किती झालं आहे, बिझनेस लॉसमध्ये चालला आहे का, बिझनेसची फायनान्शियल पोझिशन म्हणजे आर्थिक स्थिती कशी आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी तसंच सरकारला टॅक्स देण्यासाठी अकाउंटिंग हे प्रोफेशन मोठं होऊ लागलं. त्याचबरोबर
मोठ्या प्रमाणात पैसा इन्व्हेस्ट झाल्यामुळे पैशाचं ते प्रोटेक्शन व्हायला हवं, त्यासाठी अकाउंटिंगचं प्रोफेशन हे खूप महत्त्वाचं बनलं गेलं. त्याचबरोबर अकाउंटिंगचा हा जो डेटा आहे, अकाउंटिंगमधून आपल्याला जो डेटा मिळतो याचा वापर वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेण्यासाठी केला जाऊ लागला. त्याचबरोबर अकाउंटिंग जसं मोठं होत गेलं तसं अकाउंटिंगमध्ये वेगवेगळ्या ब्रांचेस जसं स्टँडर्ड कॉस्टिंग, मार्जिनल कॉस्टिंग, वेगवेगळ्या टेक्निक्स जसं कॅपिटल बजेटिंग, रेशो ॲनालिसिस आणि वेगवेगळे टूल्स कॅश फ्लो स्टेटमेंटसारखे हे तयार होऊ लागले आणि त्यामुळे अकाउंट आणि इम्पॉर्टंट होऊ लागलं. त्याचबरोबर अकाउंटिंगमध्ये वेगवेगळे प्रोफेशन्स जसं टॅक्स कन्सल्टंट, ऑडिटर, त्याचबरोबर अकाउंटंट किंवा आपल्या बिझनेसचा कॉस्ट अकाउंटंट हे वेगवेगळे प्रोफेशन अकाउंटिंगमध्ये आल्यामुळे अकाउंटिंगला खूप महत्त्व येऊ लागलं. त्यानंतर कम्प्युटरच्या जमान्यामध्ये अकाउंटिंगचं काम हे कम्प्युटरच्या सॉफ्टवेअरमध्ये होऊ लागलं. आज जास्तीत जास्त बिझनेस ऑर्गनायझेशन कम्प्युटर सॉफ्टवेअरचा वापर करून अकाउंटिंग करतात आणि ह्यामुळे फायदा काय होतो की सुरुवातीला अकाउंटिंग केलं जात असताना त्याच्यामध्ये जर्नल लिहिलं जायचं, नंतर त्याच्या पोस्टिंग लेजरला केल्या जायच्या, नंतर त्याच्यापासून ट्रायल बॅलन्स तयार व्हायचा, पुढे जाऊन त्याचं फायनल अकाउंटमध्ये रूपांतर करून नंतर ॲनालिसिस केलं जायचं. आता काय होतं, तुम्ही जर्नलला कम्प्युटर सॉफ्टवेअरमध्ये एंट्री दिल्यानंतर डायरेक्ट फायनल अकाउंट तुम्ही त्याच वेळी बघू शकता. हे कम्प्युटरमुळे शक्य झालं आणि त्यामुळे जसं तुम्ही थिअरी नॉलेज, मी आता हे तुमच्यासाठी सांगतो आहे जे तुम्ही 11वीमध्ये किंवा बेसिक अकाउंटिंग शिकताय, तुम्ही हे अकाउंटिंग थिअरीमध्ये शिकताय, त्याचबरोबर तुम्हाला त्या नॉलेजला कम्प्युटरची पण जोड द्या. त्यामुळे तुम्ही फ्युचरमध्ये एक चांगले अकाउंटंट किंवा अकाउंटिंगमध्ये चांगलं करिअर करू शकता, जसं चार्टर्ड अकाउंटंट किंवा पुढे जाऊन तुम्ही CMA सारखं, CPA सारखं चांगलं करिअर निवडू शकता. पुढे गेल्यानंतर अकाउंटिंगची सिस्टीम सेंट्रलाइज होऊ लागली. म्हणजे समजा पूर्ण भारतामध्ये जर आपल्या कंपनीची ब्रांचेस असतील तर आपण अकाउंटिंग फक्त एका ठराविक एरियामधून करतो आणि पूर्ण ब्रांचेस आपण सर्व हँडल ह्या एका एरियामधून करतो. आपले सर्व जे अकाउंटिंगचं काम असेल ते सर्व काम एका एरियामधून केलं जातं. आज भारतामध्ये जगातल्या बऱ्याचशा कंपन्यांची अकाउंटिंग ऑफिसेस आहेत. मुंबई, पुणे, दिल्ली, कलकत्ता ह्यासारख्या सिटीजमध्ये जे वेगवेगळे बिझनेस सेटअप आहेत हे अकाउंटिंगचं काम घेऊन त्या कंपन्यांची कामं करून देतात. म्हणजे अकाउंटिंगला पुढे जाऊन खूप जास्त स्कोप आहे आणि हा स्कोप तयार होणार आहे. कारण जसा बिझनेस जेवढा वाढत जाईल तसा आपल्या बिझनेसमध्ये अकाउंटिंगला महत्त्व तयार होत राहील. त्यामुळे अकाउंटिंग शिकून घ्या. अकाउंटिंग हा खूप सोपा विषय आहे. अकाउंटिंगमध्ये ज्या सर्व बेसिक कन्सेप्ट्स असतात, थिअरिटिकल, प्रॅक्टिकल, ॲप्लिकेशन असतात, हे सर्व शिकल्यानंतर अकाउंटिंग करणं खूप सोपं होऊन जाईल. त्यामुळे अकाउंटिंगला घाबरू नका. त्याचबरोबर अकाउंटिंग किंवा कॉमर्स रिलेटेड कोणत्याही व्हिडिओसाठी एडुकनेक्ट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. लेक्चर कसा वाटला हे कमेंट्समध्ये लिहा. थँक्स फॉर वॉचिंग अँड गॉड ब्लेस यू ऑल.